काय ग? सागर माझ्या डोळ्यात गेला काहीतरी बघ ना प्लीज. काय करत होतीस शांत? अरे बघ मी बघ बघतो. इकडे. अरे ते काहीतरी अगं तू जरा ओरडाआरडी बंद कर. मला अरे बघू. मला झोंबतंय, तू हायपर ओरडाआरडी होऊ नकोस. काय एक बंद सेकंड कर. असं निघत नाही ते. शांत हो. एक हळूहळू बघ. काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे? काय झालं? अगं हे धना तसं काही झालं नाहीये. तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं ते बघत होतो मी. अगं गैरसमज करून मधू सांग गं हिला. अरे तू का लक्ष देतोयस तिच्याकडे? ती तशीच आहे गावठी. कुठल्याही गोष्टीने कल्चरल शॉक बसतो. तू बघ ना अरे. हो का? थांब आजींनाच जाऊन सांगते. बघ तू आता. प्लीज प्लीज आजीला नको सांगूस. खरंच माझ्या डोळ्यात गेलं होतं. बघ लाल झालाय डोळा. तुझी शपथ, तुझी शपथ. शपथ मोडली म्हणा आधी. अरे अशी काय? गप बसा ना. किती बोंबाबोंब करताय, किती ओरडताय, काय चाललंय? रणजित काका या दोघांचं इथे काय? शी, मला तर आहे ना सांगायलाही लाज वाटते. गुरुजी सांगा तुम्ही. काहीही झालेलं नाहीये. काही नाही झालं काय? काही नाही झालं. आमच्याकडे काय प्रॉब्लेम माहितीये ना, लग्नाच्या आधी पायात काटा मोडला होता, तो 2 महिने काढू दिला नव्हता रे. अरे म्हणजे लग्न करून तुझाच काटा काढला तिने गुरुजी. धना म्हणजे ना अशक्य आहे खरंच. ए मला सांग, सासवडला पण अशीच वेड्यासारखी वागत होती ती? असं नाही बोलायचं तिला. सांग ना काय झालं सासवडला? ईशाताईच्या घरी आम्हाला बऱ्याच गिफ्ट्स मिळाल्या. म्हणजे शर्ट पीस, पॅन्ट पीस, बरंच काय काय प्रत्येकाला. हो आणि मला? त्यासाठी जातीनं तिथे यावं लागतं ना. नाही म्हणजे असं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यात किंवा त्याच्यातून सवड मिळायला हवी ना. ठीक आहे, मला ओमदादा घेईल देऊ. नाही ओम्या नाही देणार. अपसेट येतो आता नाही का रे? हो ना. का काय झालंय त्याला? काय आमचा दादा अजित म्हणजे ओम्याचा बाबा पण तिथे आला ना. ईशाच्या आजोबांनी त्याच वेळी त्याला तिथे बोलावलं होतं त्याच्या केसच्या संदर्भात. आमची तर फार बोबडीच वळली. म्हणजे दत्ता भाऊ आणि तो दोघही एकत्रच तिथे एका वेळी. अरे यांना काय गरज होती तिकडे यायची? हा माणूस ना ओमदादा आयुष्यात कधी सुखी राहू देणार नाहीये बघ. दादा ठीक आहे, बरंच झालं. म्हणजे आता आपल्याला नाही वाटत ना त्यांच्याबद्दल काही. उगाच कशाला खोटं वागत राहायचं. काय नाही, ठीक आहे. काय काय झालं? काय नाही, मधुनी नेमकं असं ते ओमच्या बाबांविषयी असं वाकडे तिकडे बोलली आणि त्यांनी ते ऐकलं. दिस इज नॉट फेअर यार मधू. प्रॉब्लेम ओम आणि त्याच्या वडिलांमध्ये आहे. तुला काय करायचंय? हे बघ, ओम दादाला होणारा त्रास हा मला होणारा त्रास, कळलं ना? मधू असं नसतं. जा आधी सॉरी बोलून ये त्यांना. मधू अगं ते मोठे आहेत. जा मधू, जा. जा बाळा, जा पटकन. मोठा माणूस आहे म्हणून टाक. मी नाही म्हणणार आहे. अगं काका प्लीज तुम्ही बघता का जरा प्लीज. मधूला बघतो. बोल आई. झोपलीस अजून तू? मी उठले मग परत झोपले. काल रात्री उशिरापर्यंत काम चालू होतं, मग कंटाळा आला आता. हा. बरं मला सांग ना, कसा झाला कार्यक्रम? आवडला का सगळ्यांना?
येशू ऑलमोस्ट साखरपुडाच झाला ना तुझा. हा ए ए येशू आता त्यांना सांगा वेगळा साखरपुडा वगैरे नाहीये. हा हा हे झालंय मानपान बिनपान सगळं झालंय. आई काय बोलतीस तू? मोठ्या बाबांना अजिबात आवडलेलं नाहीये, तुला माहितीये ना. अगं हो म्हणजे मोठे बाबा चिडले होते माझ्यावरती, मान्य आहे मला. पण अगं जाताना हसले माझ्याकडे बघून, म्हणजे राग सोडला त्याने माझ्यावरचा. आणि कसं आहे इशू आता थोडासा वाईटपणा घ्यावा लागणारच ना ग मला. इशू तुझ्या भाषेत सांगायचं ना तर मी पेटली आता. अगं म्हणजे तुझं लग्न ठरवण्यासाठी पेटली आहे मी आता. म्हणजे आता कुणीही विरोध केला ना पळून जाऊन सुद्धा तुझं लग्न लावून देईन मी. अगं तू काय बरी आहेस ना तू? तुला वेड बीड लागले का आई? हा काय बोलतेस तू? तू मला पळून जाऊन लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देतेस आई? इशू मला एकदा तुझी बाजू काय आहे नक्की ते सांगशील का बाळा? नाही काय होतं ना अमुक एक तुझी बाजू आहे तुझ्या मनात आहे असं म्हणून मी काही करायला गेले तर मीच वेडी ठरते. आता नाही का वेळ लागलाय का म्हणलीस. मला वाटलं होतं की तू खुश होशील, आभार वगैरे मानशील माझे. म्हणजे बघ मी एवढा मोठ्या बाबांचा राग ओढवून घेतला, इतकं सगळं प्रयत्नपूर्वक घडवून आणलं वाईटपणा घेऊन. हे मला बोलले, उमा नाराज झाली, सगळ्यातनं मी हा कार्यक्रम केला. नाही कौतुक नका करू, कोंडी तरी करू नकोस ना ग माझे. आई सॉरी. मी मारून घेऊ का आता मला? हे बघ मी माझ्या थोबाडीत मारून घेते, ठीक आहे? हे बघ मारलं. स्वतःच्या म्हणलीस ते बरं केलंस. आई नाही ठीक आहे. आई प्लीज आता मला खरंच रडायला येईल आता. तू आणखीन काही बोललीस तर. तू नको ना असं बोलूस, प्लीज हस ना. हो हसते. आता वेड लागलं म्हणजे हसायचंच नाही का? वेडी माणसं हसतात. हसते मी अगो. चल ठेवू का? बाय. आई एक मिनिट. कुठे चाललास तू? जाईन कुठेही, काय फरक पडतो? रणजित, आय हॅव रिअलाइज्ड वन थिंग, आय एम एन आउटसाइडर हियर. काल बघितलं ना सासवडला, तुम्ही लोकांनी एक मस्त फॅमिली क्रिएट केलेली आहे, फार मस्त आहे. पण त्या फॅमिलीत मला काहीच जागा नाहीये रे. इट्स ओके. आय नो भूतकाळात इतक्या चुका केल्या तुम्ही की, आणि त्यामुळेच माझा वर्तमान काळ सुद्धा माझ्या हातून असा निष्ठत चाललेला आहे. ऑलराईट, ओके. तू बरोबर बोलतोस, मला कळते तुला काय म्हणायचं ते. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? काय? तू इथं आल्यापासून खूप चांगल्या, खूप महत्वाच्या गोष्टी घडतात. बाजू. अरे खरंच सांगतोय मी तुला. हे बघ, तू इथे आलास तेव्हा मी नोकरी करत नाही म्हणून मला बरंच काही बोललास, बरोबर? तू मला इडियट म्हणालास. जेवढं कमी लेखता येईल तेवढं लेखलंस मला. पण आज ती परिस्थिती नाहीये. मी नोकरी करतोय, मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. म्हणजे या घरासाठी काहीतरी करायला हवं असं तर मला वाटायला लागलंय. म्हणजे मान्य की तुझ्या इतके किंवा ओम इतके पैसे मी नाही मिळवत, पण मी माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय की नाही. आणि हे सगळं कुणामुळे होतंय? तू त्या दिवशी मला तसं म्हणालास म्हणून.
कळतंय का तुला? आता ओम कॉट खाली झोपत नाही, म्हणजे त्याच्या मनातला तुझ्याबद्दलचा राग जसजसा बाहेर पडतोय तशी त्याची कॉट खाली झोपण्याची गरज संपली. बघ दादा, अरे इतक्या वर्षात खूप चुका घडल्या तरी आपल्या हातून त्या अशा पटकन कशा सुरळीत होतील ना? दादा, तू मला म्हणायचंच आठवतंय, अमेरिकेत खूप पैसा आहे, स्टेटस आहे, पण शेवटी माणूस कुठेही गेला तरी एकटाच असतो रे. म्हणजे त्याला गरज असते ती माणसांची. आता इथेच बघ ना, आपल्या इथे किती माणसं आहेत, कोणाचं कोणाशी रक्ताचं काहीही नातं नाहीये, पण किती प्रेम करतात एकमेकांच्यावर. आता ती मधू तुला काहीतरी बोलली, पण तिचं रे ओमवर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम आहे. म्हणजे ओमला झालेला त्रास तिला झालेला त्रास वाटतो रे. दादा, यावेळी थांबून बघ ना यार. दादा, नाही, तू तुझी कामं करत राहा इथे राहून. हा, मी ती करू नकोस असं मला म्हणायचं नाहीये. हा, तो सागरही काहीतरी काम घेऊन आला होता ना तुझ्याकडे, कर ना यार. अरे हे बघ, ही अशी संधी वारंवार येत नाही. तू 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 थांब. तू दादा, जबाबदारी सोडून पळून जाणं खूप सोपं आहे. यावेळी थांबून घरासाठी काय करता येतं ते बघ. आपण आपल्या आईसाठी कधीच काही केलं नाही रे. निदान आता घरासाठी काहीतरी करून बघूयात. कदाचित तेच आपलं प्रायश्चित्त ठरेल. काय झालं? बोलून आलो त्याच्याशी. तू त्यांना भेटायला का गेला होतास रणजित काका? तुला खरंच त्यांनी इथे थांबावं असं वाटतंय? म्हणजे मी गुड काहीच बोलत नाहीये. माझ्या मनात जे विचार येतात तेच बोलतेय मी. सो तुम्ही प्लीज काहीतरी भलता अर्थ लावू नका. मला हेच विचारायचंय की तुला खरंच वाटतंय का की त्यांनी इथे राहावं? मधू, काय झालंय तुला? वेडी आहेस का तू जरा? हो, वेडी आहे मी, पण माजोरिटी नाहीये, कळलं ना? मला कळतंय की मी इथे आश्रितासारखी राहते. रणजित काकाशी असं बोललं नाही पाहिजे मी, पण सॉरी रणजित काका, तरी मी विचारतेय, तुला खरंच मनापासून वाटतंय का की त्यांनी इथे राहावं? मला आधी सांग, तुला एवढं चिडायला काय झालंय? अरे काय झालंय म्हणजे? आल्या दिवसापासून बघतेय मी, साधा समोरच्याकडे बघून स्वच्छ हसता येत नाही त्यांना. कोण समजतात ते आम्हाला? कोण? आम्ही कोणी नाही होत त्यांच्या लेखी. आल्या दिवशी कसं वागत होते ते दत्ताराम भाऊंशी आणि जयेश दादाशी? सामान आण म्हणे, काय नोकर आहे त्यांचा तो? हे बघ, तू विसरला असशील, मी नाही विसरू शकत हे सगळं. बंच ऑफ जोकर्स. आम्ही जोकर्स होत? मधू, आता ते तसे नाही आहेत. ती एक फेज होती, आता त्यांना पश्चाताप होतोय. ती फेज नाहीये त्यांची, ही फेज आहे त्यांची, ज्याच्यात ते एकदम नम्रपणे वागतायत, ओमदादाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतायत. काही नाही रे, मला चांगली माहिती आहे तशी माणसं. त्यांचा फणाना तिथला तिथे ठेचून काढला पाहिजे. सेम होते रे, सेम होते माझे बाबा. हे करू नकोस, ते करू नकोस, हेच कपडे घाल, तेच कपडे घाल, इथे जाऊ नकोस, ह्यांच्याशी बोलू नकोस. अरे का माणसाला जन्म दिलाय तुम्ही, पाळीव प्राणाला नाही की तुम्ही म्हणाल ते सगळं ऐकेल तो?
माझं काही आहे का नाही? करेक्ट आहे मधू, तुझं सगळं करेक्ट आहे, पण हे तुझे वडील नाही आहेत, हे ओमचे वडील आहेत. नाही, मला काही म्हणायचंच नाही. तिचा काय घोळ झालाय ते तिच्या लक्षामध्ये आलंय सागर. जा जाऊन सावर तिला. ये ईशा, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. उठ. तू सकाळी सकाळी मुन्ना मी पाहून आले का ग? नाही नाही नाही, ए चल ना, उठ ना लवकर. उठ 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 उठ. बघ किती छान सकाळ आहे, पक्ष्यांनी किलबिलाट करायला सुरुवात केलीये. उठ तू. मी ना आता सडा संमार्जन पण केलंय. काय केलं? सडा संमार्जन. उठ ग उठ, तुला मातीचा वास येतोय? मला ना आता खूप स्ट्रॉंग असं साबणाचं असं. तू आता आंघोळ का? हो, पण चल चल आता तू उठ बर का. तुला सांगू, सकाळी लवकर उठलं ना की निम्मी लढाई जिंकल्यासारखं वाटतं. मला नाही जायचं कुठल्या युद्धावर. मला नाही आहे काही काम, मला काही करावं असं वाटत नाही. माझा मूड नाही, मला झोपू दे. हाच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्हा ॲम्बिशियस लोकांचा. तुमचं कसं असतं ना, काही टार्गेट नसलं ना की तुम्ही झोपून राहतात असे डिप्रेस होऊन. उठ उठ गा. उठ ना, उठ 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 उठ. काय करायचं आणि मी उठून? तू उठायचं आणि असं पूर्वेकडे तोंड करून बसायचं. हा, आणि 108 वेळा ओम ओम म्हणायचं. माहितीये. इथेच तर चुकतंय ना तुझं. ओम नाही म्हणायचं, आशू आशू असं म्हणायचं. नाही नाही नाही. म्हण म्हण, आशू. मूर्ख आहेस का? आशू. कर पडलीस का? आशू. मार खायचा का? मग आलं ना हाशू. आशू आणि हाशू. नाही नाही. हो हो. घेऊ शकते तुझा. एक मिनिट. हा, विनोद कसाही असला तरी हसू आलं ना तुला? आलं ना हसू? नाही काय नाही, आलंय हसू. आशू आणि हाशू असा दिवसातला पहिला विनोद असू शकतो. हे बघ तू आता हसतेस. हा, असं प्रत्येक प्रॉब्लेम आला की असं आठ्यांचं जाळं कशाला पाहिजे कपाळावरती. कुठलाही प्रॉब्लेम हसत हसत सामोरं जायचं, कळलं? चल 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 आता. हे बघ फोन आला. हा, थांब, रणजित काकांचा. असू दे हसून हसून. तू बोलतेस का? नको, मी हसमुखच आहे, तू हसत बोल. हा. हॅलो, गुड मॉर्निंग. हा, ईशा, आपल्या घरामध्ये ना रोज काही ना काहीतरी ड्रामे होतच असतात. काय झालंय आता? काय घडलंय काय ईशा? हे बघ, मी मधू आणि सागर गप्पा मारत बसलो होतो, पण अचानक मधू अजितदादाबद्दल चुकीचं बोलून गेली. काय म्हणाली की सासवडला कशाला आला होता तडफडायला लोचटासारखा, आणि ओमला आवडत नाही माहिती असूनही आला. आणि नेमकं हेच अजितदादांना ऐकलं. वाव. मग काय म्हणाले ते यावर? काय म्हणणार, खाली मान घालून रूम मध्ये निघून गेला आणि बॅग भरायला सुरुवात केली. मी गेलो त्याला समजवायला, पण मला नाही वाटत तो ऐकेल. आजच निघून जाईल तो. तू एक काम कर, तू आज येतेस का आता इथे? शेवटी जाणारा प्रत्येक जण कधीतरी जाणारच असतो. आपण कशाला तडफड करून घ्यायची? तू तू काय बोलतेस ते मला काही कळत नाही बरं काही. अहो, मी आता ठरवलंय की काही झालं ना तरी प्रत्येक प्रॉब्लेमला हसत फेस करायचं. म्हणजे प्रॉब्लेम्स येतच असतात, पण प्रत्येक वेळेला कपाळावर असं आठ्यांचं जाळं कशासाठी? हा. आपण हसत सगळं फेस करूया. ओके, मी येते तिकडे. अच्छा ठीक आहे, येतो. बाय. हिला काय झालं अचानक? कसा झालाय हा साक्षात्कार तुला? आळस काय? उगाच कशाला रक्त आटवा, ही त्या मागची प्रेरणा. भारी भारी आहे. तर हे असं आहे सगळं. तुला सांगू ईशा, जेव्हा सोनूचे वडील हे फ्रॉड आहेत, ते लोकांकडे पैसे मागतात,
हे जेव्हा मला कळलं तेव्हा मलाही शॉक बसला होता. तर हे कसं सांगायचं सगळ्यांना. पण मी सगळं टू द फॅक्ट सांगितलं. हे प्रॉब्लेम आला, हे गडबड, काही नाही. त्यांनाही पचवायची ताकद मिळाली पाहिजे ना. तू कधी संध्याकाळी गच्चीवरती गेलीस? असे छान प्रकाश दिसतो. नवरा बायको भांडत असतात कुठल्या तरी घरात आपल्या छोट्या मुलाशी आई बाबा बोलत असतात. कोणी मुलं खेळत असतात, कोणी काय करत असतं, कोणी काय करत असतं. सगळं कसं अव्याहत सुरूच असतं ना. मग आपण कशाला हे प्रॉब्लेम कवटाळून बसा. शू, तू इतका विचार करत असशील मला नव्हतं वाटलं.